पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची ये. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा गाथ्यातील पहिल्या क्रमांकाचा गाथा आरंभ करणारा मंगलाचरणातून स्वीकारला जाणारा वारकरी परंपरेच्या सप्ताहातील पहिल्या दिवशी बंधनकारक म्हणून सांगितलेला अभंग महाशिवरात्रीच्या निमित्ताने इंदापूर ग्रामस्थांच्या माध्यमातून भजनी मंडळ व संयोजक मंडळी यांच्या परिश्रमातून यांच्या विचारातून आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहातील पहिल्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या ठिकाणी या सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि आजची सेवा माझ्याकडं सोपवली हरिभक्तिपरायण सतीश माने महाराज, सर्व संयोजक व भजनी मंडळ या सर्वांच्या आपुलकीतून जिव्हाळ्यातून हा सेवेचा योग मला प्राप्त झाला आणि अशा सेवेमध्ये पहिला दिवस असल्यामुळे मंगलाचरणाचा विचार सांगणारा अभंग निवडला. विठला 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 आजच्या कीर्तनाचे सौजन्य सन्माननीय वकील विकास दत्तात्रय गपाट आणि सन्माननीय श्रीरंग श्यामराव पत्के यांच्या सौजन्यातून आजच्या कीर्तनाचं नियोजन संयोजकाने केलेलं आहे. आमचे आदरणीय गिरवलीकर महाराज, त्यांच्या वडिलांचा आणि आमचा खूप जुना संबंध होता. आमचे बापू म्हणजे वडील आणि सोलापुरातल्या माईसाहेब शेळके यांच्या माध्यमातून भीम महाराज हे सोलापूरला माघी वारीला आणि त्या परिसरात कीर्तनाला यायचे. चिंतनीय असं त्यांचं कीर्तन असायचं. आवाज ही खूप सुंदर होता, गाणं चांगलं होतं. मी अनेक वेळा त्यांच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभारलोय, कारण माझा प्रवास अभ्यास आणि नुकताच चालू होता. मी 1992ला कीर्तनाला प्रारंभ केला आणि मग या मंडळींचं चिंतन श्रवण करताना मी सुरुवातीला चिंतनाला जास्त महत्त्व दिलं, अभ्यासाला महत्त्व दिलं. गायन ही सांप्रदायिक परंपरेतली एक बाजू आहे आणि म्हणून मी त्याला सुरुवातीला तेवढं लक्ष दिलं नाही. पण आमच्या घरातच गायन असल्यामुळे मला वेगळीकडं कुठं जावं लागलं नाही. आज माझ्या आईचं पुण्यस्मरण होतं. मागे एकदा 2-3 वर्षापूर्वी मी इथं गैरहजर राहिलो, ते माझ्या मातोश्रीचं निधन झालं आणि म्हणून पहिले किमान 5 दिवस मला कुठंच जायचं नाही. तसं बघितलं तर मला एकच दिवसाचं बंधन असतं, पण समाजात राहावं लागतं आणि म्हणून मला थोडी अडचण निर्माण झाली आणि म्हणून मला येता आलं नाही. त्यावेळेला मी एक कीर्तन चुकवलं. मला वाटलं आता कीर्तन चुकवल्यामुळं पुढच्या वर्षी संयोजक फोन करणार नाहीत, पण संयोजकाचं या भजनी मंडळ माने महाराज या सगळ्यांचं प्रेम अनेक वर्षापासूनचं आहे.
हा सप्ताह वैकुंठवासी आदरणीय रामचंद्र आबा बोधले महाराजांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला आहे. बोधले फड परंपरेच्या पद्धतीनं इथले कार्यक्रम आयोजित केले जातात आणि म्हणून कालेची सेवा आदरणीय बोधले महाराजांच्याकडं असते. कधी परमेश्वर महाराज असतील, कधी बाळासाहेब महाराज असतील, अण्णासाहेब महाराज असतील किंवा प्रकाश महाराज असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून कालेची सेवा मी ही बदललेली पत्रिका पण बघितली आहे, अनेक वेळा पाहिली आहे. कारण माझा आणि महाराजांचा संबंध अनेक वर्षापासूनचा म्हणजे 2003 सालापासून हा संबंध माझा आलेला आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज आणि त्यांच्याबरोबर व्यासपीठाला नावं भरपूर आहेत, पण मला चष्मा आहे आणि पत्रिका मोबाईलमधून प्रिंट काढलेली आहे. आणखीन पत्रिका गावात अडचण निर्माण झाली, ह्या 2-3 दिवसात लागोपाठ मयत झाले म्हणून मला सांगितलं गेलं आणि त्यामुळं पत्रिका समोर आली नाही. त्यामुळं सगळेच व्यासपीठ चालक आणि भजनी मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नियोजित वेळेत चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठला प्रस्तुत अभंगामध्ये मंगलाचरणाचा विचार जगद्गुरु तुकोबारायांनी मांडलेला आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रारंभाला मंगलाचरण केलं जातं. काही जण म्हणतील मंगलाचरण या शब्दाचा अर्थ काय. बघा, सप्ताहाला सुरुवात होत असताना सकाळच्या वेळेमध्ये काही विधी केले जातात, त्याला मंगलाचरण म्हणतात. ग्रंथपूजन असेल, ध्वजा पूजन असेल, कलश पूजन असेल, प्रतिमा पूजन असेल, या सगळ्या क्रिया आपण ज्या करतो यालाच शास्त्रात मंगलाचरण असं म्हटलं. विडाला बघा, मंगलाचरण या शब्दाचा अर्थ मांगलिक क्रियेला प्रारंभ करणं, याला मंगलाचरण असं म्हटलं जातं. याचा दुसरा अर्थ अमंगलतेला प्रवेश करू न देणारी क्रिया, याला मंगलाचरण म्हणतात. आम्ही सप्ताहाला प्रारंभ करतोय, आजपासून 7 दिवस श्रवण करणार आहोत. श्रवणामध्ये अडथळे येऊ नये म्हणून जी क्रिया केली जाते त्याला मंगलाचरण म्हणतात. मंगलाचरणावरच मला 2 तास बोलता येणार आहे, पण चिंतन अवघड वाटेल म्हणून आपण थोडं पुढं जाऊ. कारण मंगलाचरणाचे शास्त्रामध्ये 3 प्रकार मांडले: वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्क्रिया रूप मंगल. वस्तुनिर्देशात पुन्हा 2 प्रकार मांडले जातात. एक सगुण वस्तुनिर्देश आणि दुसरा निर्गुण वस्तुनिर्देश. प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी मांगलिक शब्दाचा उपयोग करून ग्रंथ आरंभ मंगलाचरणाने केलेला पाहायला मिळतो. बघा, ज्ञानेश्वरीची सुरुवात ओंकार या पदाने केलेली आहे. ओम नमो जी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मारूपा. ओंकाराचा निर्देश केला आणि ज्ञानोबरायांनी दोन्ही मंगलाचरण साधले. कारण ओंकार हे निर्गुण वाचक म्हणून मानलं जातं. अकार उकार मकाराच्या माध्यमातून सगुण म्हणून सुद्धा स्वीकारलं जातं. अवघड होऊ नये, पुढं जाऊ आपण. हरिपाठाची सुरुवात करताना महाराजांनी देव शब्दाचा उपयोग केला. देवाची द्वारे
उभा क्षणभरे तेने मुक्तेचारे साधेयल्या. बघा यात एक शंका मांडतो. हरिपाठामध्ये आम्हाला हरी सांगितला आहे. हरिपाठात काय सांगितलं? हरी. मग अभंगाच्या सुरुवातीला हरीची द्वारी असं न म्हणता देव शब्द का मांडला गेला, यातून मंगलाचरण कोणतं सांगायचंय हा विचार पाहता येतो. विठ्ठला कोणताही ग्रंथ घ्या, कोणतंही कार्य घ्या, कोणताही कार्यक्रम घ्या, त्याच्या प्रारंभाला देवाचं स्मरण करणं याला शास्त्रामध्ये मंगलाचरण म्हणतात. आपण नवीन गाडी घेतली की त्याची पूजा करतो, मंगलाचरण आहे. नवीन शेती घेतली, जागा घेतली, प्लॉट घेतला, भूमिपूजन करतो, याला मंगलाचरण म्हणतात. एखाद्या ठिकाणी बोर घेतली, पाणी आलं, ते पाणी वापरण्या अगोदर त्याचं पूजन केलं जातं, मग वापरायला घेतो, याला शास्त्रात मंगलाचरण म्हणतात. तसं सप्तेच्या पहिल्या दिवशी मंगलाचरण झालं पाहिजे. मग यामध्ये दोन प्रकार आम्ही कीर्तनकार किंवा परंपरेतल्या काही मंडळींनी मांडले की मंगलाचरणामध्ये काही ठिकाणी रूपाचा अभंग घ्यावा असं बंधन आहे आणि काही ठिकाणी नामाच्या अभंगाचा विचार मांडला गेला. पण पंढरपूर परिसरामध्ये पहिल्या दिवशी रूपाचा किंवा नामाचा अभंग घेण्यापेक्षा समचरण दृष्टी हा अभंग घ्या असं बंधन केलं गेलं. विठ्ठला या अभंगाचं बंधन हे पंढरपूर परिसरामध्ये फड परंपरेमध्ये काही अंशी हा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे. तो डोळ्यासमोर ठेवून मी आज हा अभंग निवडलेला आहे. बघा, या अभंगाच्या माध्यमातून मंगलाचरण करत असताना मंगलाचरण हे आपण करावं का मंगल स्वरूप देवाचं मंगलाचरण करावं? आपण करत असताना मांगलिक क्रिया याला मंगलाचरण म्हणतात का मंगल स्वरूप देवाची क्रिया करणं याला मंगलाचरण म्हणतात? असा दोन्ही प्रकारामध्ये विचार आपल्याला पाहता येतो. बघा, आपण क्रिया करत असताना डोळ्याच्या माध्यमातून मंगलाचरण, कानाच्या माध्यमातून मंगलाचरण, वाणीच्या वाचेच्या माध्यमातून मंगलाचरण, रसनेच्या माध्यमातून मंगलाचरण, मनाच्या माध्यमातून मंगलाचरण, बुद्धीच्या माध्यमातून मंगलाचरण, कोणत्या इंद्रियाच्या माध्यमातून मंगलाचरण झालं पाहिजे? विठ्ठला बघा, काही जण म्हणतील इंद्रिय का बदलायची आहेत? एका इंद्रियाद्वारे मंगलाचरण किंवा देवाचं स्मरण होत नाही का? आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत आणि 5 कर्मेंद्रिय दिलेली आहेत. या 10 इंद्रियाच्या माध्यमातून मंगलाचरण साधता येतं. बघा, याला थोडा व्यवहार पण मला मांडता येईल. आपण जर पंक्तीला बसलो, जेवायला बसलो, पात्र दिलं जातं, पात्रामध्ये पदार्थ वाढायला लागल्यानंतर आपण वाढणाऱ्याकडे पाहतो का पदार्थाकडे पाहतो? पदार्थाकडे पाहतो. म्हणजे डोळ्याची क्रिया चालू झाली, डोळे विचार करतात, हा पदार्थ कोणता आहे? भात वाढायला लागलेत का, भाजी वाढायला लागलेत का, अन्य कोणता पदार्थ वाढतायत? तो पदार्थ डोळे निहाळतं आणि मनाला तसं सूचित करतं भात आलेला आहे. पण
भात कसा आहे हे आणखीन माझा निर्णय झालेला नाही. डोळ्याने मनाला सांगितल्याबरोबर हात पुढे येतात आणि हात पुंडलिक वरदे होण्या अगोदर त्या भाताची तपासणी सुरू करतात. कच्चा आहे का चांगला आहे. हे कुणी सांगितलं? डोळ्यानं मनाला सांगितलं, मनाने हाताला आदेश दिला. कारण या सगळ्या इंद्रियाचा मालक, तसा मालक शब्द इथं वापरता येत नाही, पण 15व्या अध्यायात अधिष्ठान हा शब्द आलेला आहे म्हणून मी इथं मांडला. अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. पंचज्ञानेंद्रियाचं अधिष्ठान मन आहे म्हणून मी मालक हा शब्द वापरला. या सगळ्या इंद्रियाचा मालक तोच आहे, एकच आहे. पण इथं इंद्रियाला आदेश देणार कोण असेल तर ते मन आहे. मन हाताला सांगतं भात कसा आहे तपासून घ्या. जर भात व्यवस्थित असेल तर वाढलेला सगळा ठेवून घ्या, नाहीतर अर्धा कमी करा. ताबडतोब हाताने बोटाने भात तपासल्यानंतर तो मनाला सांगतो भात कसा आहे, शिजलेला आहे. मग मन सांगतं राहू दे, कमी करू नको. प्रत्येक इंद्रियाची क्रिया असते, फक्त ती एवढी जलद होते. क्रिया कधी झाली हे आपल्याला लक्षात सुद्धा. जसं महामार्गावर अपघात झालेला कळत नाही, कारण अपघात हा चुकूनच होत असतो, जाणीवपूर्वक होतो तो अपघात नसतो. पण बऱ्या प्रमाणामध्ये 2 चाकीवाल्यांनी महामार्गावर काळजी घेणं ही काळाची गरज बनायला लागली आहे. आत्ता आम्ही महामार्गाने प्रवास करताना लक्षात येतं की 2 चाकीची मंडळी सगळी निष्काळजीपणानं वाहन चालवताना दिसाई लागलेत. म्हणून आमच्यासारख्यांनी कीर्तनात थोडं तरी बोलावं असा एक विचार समोर आल्यामुळे चिंतन मांडलं. विठ्ठला बघा, माझं चिंतन असं चालू आहे. डोळ्याचं मंगलाचरण, कानाचं मंगलाचरण, वाचेचं मंगलाचरण, प्रत्येक इंद्रियाचा विचार आम्हाला पाहता येतो. काही जण म्हणतील आजच्या दिवशी कोणत्या इंद्रियाचा? काही जणांचं म्हणणं आहे आज डोळ्याचाच विचार करा, आज फक्त रूपाचं चिंतन व्हावं. रूप आणि स्वरूप यामध्ये अंतर आहे. आकाराला पाहिल्यानंतर ज्याचा अनुभव येतो त्याला रूप म्हणतात. आकारवान वस्तूला फक्त रूप असतं, पण हे रूप ज्याच्यावर अवलंबून आहे त्याला स्वरूप म्हणतात. आमच्या सगळ्याला स्वरूपाकडं जायचंय, पण रूपाचा आधार घ्यायचाय. रूपाच्या माध्यमातून स्वरूपाकडे जायचंय. जास्त अवघड करत नाही, पण रूप सुद्धा मंगलाचरणातून स्वीकारलं जातं. आणि म्हणून या रूपाचा आनंद घेता आला पाहिजे, रूपाचं मंगलाचरण घडलं पाहिजे. म्हणून महाराजांनी एके ठिकाणी खूप सुंदर विचार मांडलेला आहे. सदा माझे डोळे जण तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जण तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जण तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जण तुझे मूर्ती. रखुमाई चापते सोयरे
माझे डोळे जडो तुझी मूर्ती, सर्वांच्या पाठातला अभंग आहे. तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, देवा माझे डोळे इतर ठिकाणी जाऊ देऊ नको. आपले डोळे कुठं ठेवायचे आपण ठरवावं का देवाने? कसं आहे बघा, आपण ठरवावं लागणार आहे. डोळे आपले आहेत आणि आपल्याकडं आहेत. आत्ता मुळात विचार केला तर ते आपले नाहीत. बघा, पूर्ण देहच पंचमहाभूताकडून मिळाला आहे. आता यात पंच ज्ञानेंद्रिय कोणत्या भूताकडून मिळाले? त्यात डोळे कोणत्या महाभूताचे आहेत? पंच ज्ञानेंद्रियामध्ये 5 जणांची वर्गवारी आहे. श्रोत्रम चक्षुः स्पर्शनम रसनम ग्रहणम एवच, हे 5 जणांपासून आहेत. बघा, डोळे हे तेजाच्या सत्वगुणापासून आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतातलं तेज तत्व जे आहे त्याच्या सत्वगुणापासून डोळे आहेत. याच तेजाच्या तमोगुणापासून रूप आहे. या दोघांचा संबंध आहे. म्हणून डोळ्याचा रूपाचा संबंध आहे. डोळ्यांनी कीर्तन ऐकावं का डोळ्यांनी जेवण करावं? कसं आहे, डोळ्याची क्रिया काय आहे? पाहण्याची आहे. बघा, डोळ्यांनी कीर्तन ऐकता येत नाही. डोळे आपल्याकडं असले तरी त्याची क्रिया आपण बदलू शकत का? बदलतो. इंदापूरमध्ये कानाची क्रिया डोळ्याला दिली, डोळ्याची क्रिया नाकाला दिली, असं घडलंय का? इंदापूरच काही, या विश्वामध्ये कुणीच बदल करू शकत नाही. आहे फक्त आपल्याकडं. उपयोग करायचा आहे. माईकचा उपयोग काय करायचा हे आपण ठरवायचं आहे. वक्त्याने त्यातून बोलावं का गायक मंडळींनी त्यातून गायन करावं, वादक मंडळींनी त्यातून ध्वनी बाहेर पाडावा, माईकचा उपयोग काय करावा हे आपण ठरवायचं. पण माईक आपला नाही, आपल्याकडं आहे. आणि म्हणून आपण उभारून स्पीकर ज्यांच्याकडं ताब्यात आहे त्यांना सांगतो, माझ्या माईकचा आवाज कमी ठेवा. बघा, माईक माझा आहे का? अहो, माझा नाही, संयोजकाचा पण माईक नाही. त्यांनी आणलाय 7 दिवसासाठी. कीर्तनकाराचा सुद्धा माईक नाही. पण 1.5-2 तासात तादात्म्य निर्माण होतं. माझ्या माईकचा आवाज वाढवा. आता पुढची बटणं मला माहीत नाहीत म्हणून मला सांगता येणार नाही. मी कधी त्या बटणाकडं वळलो नाही, गेलो नाही आणि मला जायचं पण नाही. असो द्या, हे सध्याच्या युगातलं माध्यम आहे, त्याचा स्वीकार करूनच पुढं जावं लागतं. माझं चिंतन चालू आहे डोळे. डोळे हे रूप पाहतात कारण रूपाचा आणि डोळ्याचा संबंध आहे. मग या डोळ्याने रूप पाहताना आकार पाहिला जातो. जगाचा आकार पाहावा का देवाचा आकार पाहावा? डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, बोला डोळे तुम्ही घ्या रे सुख, 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 डोळे तुम्ही
सांगतात डोळ्याने काय करावं, डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळ्याने सुख घ्यायचंय. सुख हे विषयातून घ्यावं का देवाच्या रूपातून घ्यावं. मुळात आम्हाला सगळ्याला वाटतं विषयातून घ्यावं, म्हणून आम्ही विषयाच्या मागे धावतोय. परंतु सुख विषयामध्ये नाही. हे कधी कळतं? चौघाच्या खांद्यावर गेलो तरी कळत. तिसरीला सुद्धा विशेष ठेवावे लागतात. बघा, तिसऱ्या दिवसाला भजी आणा, पापड आणा. तिसरीला फक्त घास ठेवावा का सगळे पदार्थ न्यावेत? बघा, 3 दिवस झाले तरी आमचे विषय सुटत नाहीत. म्हणजेच आमची सगळ्याची धारणा आहे सुख घ्यायचं आहे ते विषयातून घ्यावं, ही आमची सगळ्याची धारणा आहे. बघा, विषयाच्या बाबतीमध्ये चिंतन करत असताना या जन्मात विषय सुटतात असं नव्हे. अनेक जन्म गेली तरी विषय सुटत नाहीत. बघा, महाराज चिंतन मांडतात. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव, नुपजे नारायणी वाव पावोनी. इथं व वजनाचा आहे बरं का, ह नव्हे, पाहो नव्हे, पावोनी ठाव नरदेह. नरदेह प्राप्त होऊन सुद्धा आम्ही विषयाच्या मागे का धावतोय? बघा, विषय शब्दावर आम्ही 2 तास बोलू, पण कीर्तन झाल्यानंतर म्हणू चहा आहे का? आम्हाला सुद्धा विषय सुटले तसं म्हणायचंय का? नाही. आम्ही फक्त विषय मांडण्यातले विचारवंत म्हणून समाजात ओळख आमची निर्माण झाली. पण विचारवंतांनी तसं वागायचंच असतं असा नियम नाही. विठ्ठला बघा, आपल्या सर्वांचा समज असा आहे विषयाशिवाय सुख नाही. बघा, थंडीच्या वेळेला संयोजकांनी चहा केला पाहिजे. दरवर्षी या सप्त्यात उन्हाळा असतो, पण यावर्षी मात्र थोडा थंडी गारवा आहे. मग गारव्यात काय करावं? चहा. यावर्षी संयोजकाचं लक्षच नाही हो. कोणीकडं लक्ष आहे? काय करायला लागलेत? काय सप्त्याचं तर संयोजन चालू आहे. फक्त चहा नाही मिळाला की आम्ही वर्षभराचं माप काढतो. बघा, आम्हाला विषय इतके प्रिय असतात, इतके प्रिय असतात की आम्ही एक वेळेला जरी विषयाचा वियोग झाला तरी तो सहन करत नाही. अहो, विषयाच्या बाबतीत भगवद्गीता आम्हाला असं सांगते, विषय प्रत्यक्ष नसले तरी मनुष्याला अधोगतीला नेतात असे विषय आहेत. ध्यायतो विषयान पुसा संगस्ते सुपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहा स्मृति विभ्रमा, स्मृति विभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यते. 2 श्लोकामध्ये चिंतन मांडलं. ध्यायतो म्हणजे ध्यान. विषय प्रत्यक्ष नाहीत, किंचित ध्यान केलं तरी मनुष्य म्हणजेच आपण अधोगतीला जातो. हे विषयासक्तीचा परिणाम आपल्याला सांगितला गेला. बघा, विषयाचं स्वरूप मांडताना ज्ञानोबा एका ओवीमध्ये चिंतन मांडतात. हे विषय तरी कैसे
रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचे भासे भद्र जाते. एका ओवीत 2 दृष्टांत दिलेत. ज्ञानोबरायांनी एका अभंगाच्या चरणात 2 दृष्टांत दिलेत. विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले. विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले. विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले. विषयाचे समसुख वेगळाचे बाहुले. आभ्राचे सावली जाईल राया. आभ्राचे सावली जाईल राया. कवनाचे मायबाप कवनाचे गणकोट. कवनाचे मायबाप कवनाचे गणकोट. ज्ञानोबरायांनी या चरणामध्ये 2 दृष्टांत देऊन विषय पटवून देण्याचा प्रयत्न केला. बघा, खर तर या अभंगात ज्ञानोबरायांनी 4 दृष्टांत दिलेत अभंगात, पण या एका चरणात 2 दृष्टांत आहे. आबराचे सावले आणि बेगडाची बाहुली असे विषय आहेत. पण या विषयाच्या मागे धावण्यात जन्मच्या जन्म गेले तरी आम्हाला सुख मिळेल. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक युक्ती येत्या नाही केला. हिंदाचा दिशाहीन पावला. माया वेचीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण युक्ती येत्या नाही केला. हिंदाचा दिशाहीन पावला. माया वेचीला जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला. आपलं चिंतन विषय सुखाचं चालू आहे. 40 मिनिटं माझ्या हातात आहेत. पहिलं चरण आपल्याला पूर्ण करायचं आहे आणखी, आणि पुढची चरणं झाली नाही झाली पण किमान पहिलं चरण तरी आपण आपल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. बघा, सुखाच्या आशेनं जन्मच्या जन्म गेला. एक क्षण यत्न शब्दाचा अर्थ प्रयत्न. मग आमचा प्रयत्न नाही का हो? जन्मल्यापासून झोपेपर्यंत प्रयत्न आहे सुखासाठी. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत प्रयत्न सुखासाठी आहे. नवे झोप सुद्धा सुखासाठीच आहे. घरची का कीर्तनातली? कीर्तनातली झोप नव्हे बर का. काही जण म्हणतील तुम्ही चिंतन अवघड मांडायला लागल्यानंतर झोप येणारच की हो. आता झोप येऊ नये म्हणून आम्ही विनोद मांडावा या संस्कारातला मी नाही. बघा, मी विचारच मांडणार. आणि त्यामुळं, कारण आत्ताच्या काळामध्ये थोडा प्रवाह बदलत चालला, पण संत वाङ्मय याची उंची किती आहे हे आम्ही सुद्धा व्यवस्थित मांडू शकत नाही. पण तात्विकदृष्ट्या त्याला प्रयत्न करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न असतो. बघा, आपण चिंतन करायला लागलो. यत्न शब्दाचा अर्थ प्रयत्न. झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत प्रयत्न आहे सुखासाठी. मग सुखासाठी जर प्रयत्न असेल तर महाराज यत्न नाही केला असं का म्हणतात? योग्य प्रयत्न
नाही. पटवून देतो, 40 वर्ष गेली तरी एकच साल पाठ असते. प्रयत्न केलाय का नाही? नाही. बघा, 40 वर्ष भजन केलंय, पण योग्य प्रयत्न झाला नाही. इथं भजन शब्दातला मी कलात्मक विचार मांडला बरं का. मुळात भजन हा भक्ती म्हणून जर घेतला तर 40 वर्षात नक्की त्याचं फल, त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. मला यातून एकच विचार मांडायचा आहे, ते म्हणजे विषयातलं जे सुख आहे ते सुख आम्हाला खरं वाटतं आणि म्हणून आम्ही त्या सुखाच्या मागे धावतो. पण सुखाच्या मागे इंद्रिय धावतात का मन धावतं? बघा, अधिष्ठाय मनश्चायम, मगाशी मी हा श्लोक म्हणून गेलोय. विषयाचं सेवन करण्यासाठी मन इंद्रियाला धावायला लावतं, आदेश करतं, पण त्याच्या आसक्तीमध्ये मन असतं. आपण पंक्तीला जास्त महत्व देतो का कीर्तनाला? अर्धा तास उशीर झाला तरी कीर्तनाला हो द्या, पण माणसं जीव द्या. पण इथं मात्र मी जसा येतोय तसं उशीर झालेला कधी बघितला नाही. कारण इथली संयोजक मंडळी खूप तत्पर आहेत. मी मगाशीच बोलत असताना सांगितलं, वेळेत सुरू होतो इथला कार्यक्रम, नाहीतर आमचा कार्यक्रम सुरू होतो 9:30ला. आमच्या बोलण्याला सुरुवात होते 10ला. तोपर्यंत श्रोत्यांची एक झोप झालेली असते. मग झोपलेल्या श्रोत्याला उठवण्यासाठी आम्ही पण आमचे पद्धती बदलायला लागलो. हा एक भाग आहे. असू द्या, मला यातला महत्त्वाचा विचार असा मांडायचा आहे की डोळ्याच्या माध्यमातून सुख घ्यायचं आहे. मग डोळ्याच्या माध्यमातून सुख घेताना या डोळ्याने जगाकडे पहावे का देवाकडे? इथून मी पुढं आलो होतो. बघा, जगाकडे पाहिलं तरी सुख आहे आणि देवाकडे पाहिलं तरी सुख आहे. पण जगाकडे पाहण्यातलं सुख क्षणिक आहे आणि देवाकडे पाहण्यातलं शाश्वत आहे. आणि म्हणून डोळ्याने काय करावं यामध्ये मी शंका निर्माण केली होती की या डोळ्याने देव पाहावा. आम्ही जरी ठरवायला लागलो तरी डोळे आमचं ऐकतात का? बघा, सदा माझे, इथून आपण पुढे गेलो होतो. आपल्या डोळ्याला आपण कितीही सांगा हे पाहायचंय, हे पाहायचंय किंवा हे पाहू नये, आपले डोळे आपलीच आज्ञा स्वीकारत नाही. जसं आता आपली मुलं आपलं ऐकत, आता तुमच्या गावात कसं आहे मला माहीत नाही, पण आमच्या भागातली तरुण मुलं आई वडिलाचं ऐकताना दिसत नाहीत. आत्ताचा तरुण वर्ग खूप शहाणा झाला आहे. आत्ताच्या तरुणांना आई वडिलांचं मार्गदर्शन घ्यावं असं वाटत नाही, इतके ते शिकलेले आहेत, एवढे ते समजदार झालेले आहेत असं त्यांना वाटतं. म्हणून ते आई वडिलाचं ऐकायला तयार नाही. बघा, मुलं आपली आहेत, आपलंच ऐकत नाहीत. तसे डोळे आपले आहेत पण आपलं ऐकत नाहीत. महाराज देवाला प्रार्थना करायला लागले, सदा माझे डोळे. आता यातला एक बारकावा मांडतो. डोळे देवाकडं ठेवावे का वृत्ती देवाकडं ठेवावी? बघा, डोळे आणि वृत्ती यात फरक काय? बर, काही मंडळी म्हणतील वृत्ती शब्दाचा अर्थ काय? वृत्ती हा सुद्धा एक अवयव आहे. बहुतेक मागं मी एकदा हा विचार मांडलाय. जशी आत्ता आपल्याकडं अवयव आहेत, हात आहे, पाय आहे, डोळे, कान, नाक, जीभ, हे जसे अवयव आहेत तसे आतला एक अवयव आहे, त्याला वृत्ती म्हणतात. खरं तर आतले 4 अवयव आहेत. त्याला शास्त्रांनी अंतःकरण म्हटलंय. करण म्हणजे इंद्रिय, अंतः म्हणजे आतले.
आतली इंद्रिय त्याला नाव दिलं अंतःकरण. ते 4 आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे 4 मिळून एक नाव आलं. जसं पती आणि पत्नी 2 मिळून एक नाव आलं दाम्पत्य. हे एक नाव आलं. परिवार, पती पत्नी मुलं मुली मिळून काय आहे? परिवार, एक नाव आलं. तसं मन बुद्धी चित्त या सगळ्याला मिळून एक नाव आलं अंतःकरण. या अंतःकरणाचा परिणाम याला शास्त्रानं वृत्ती म्हटलं. विठ्ठला बघा, डोळे आहेत, कान आहे, पण वृत्ती नसेल सुखदुःखाचा अनुभव येत नाही. माईक आहे, वायर आहे, पण लाईट नसेल तर आम्हाला गायन करू वाटत. तसंच गायन केले कसा बसतो? माझा बऱ्यापैकी बसत नाही कधी. वर्ष दररोजच कार्यक्रम आहेत, त्यामुळं बसत नाही 99%. पण या वेळेला वारीचा थोडा परिणाम झाला. माघवारी असते आमची, आणि मग त्याचा थोडा परिणाम झाला ना. आत्ता या 4 दिवसामध्ये मला तो थोडा त्रास द्यायला लागला. नाहीतर मी पथ्य खूप पाळतो, सांगतो सुद्धा. पण आता ज्यांच्या घरी जेवायला जातो आम्ही, ती मंडळी ऐकत नाहीत. त्यांना वाटतं श्रद्धा आहे, श्रद्धा आहे. साखर नको म्हटलं तरी टाकली जाते, दही नको म्हटलं तरी दिलं जातं. हे मी माईकवर का सांगतो? आमच्या एकट्याचा घसा बसला की गावाचं नुकसान आहे. म्हणून आमच्यावरची श्रद्धा सांभाळताना काळजीच घेतली पाहिजे. विठ्ठला आम्हाला सुद्धा आमचं शरीर या बाह्य गोष्टीसाठी नको आहे, सेवा करण्यासाठी शरीराची गरज असते. आणि म्हणून याचा विचार. चला, मी चिंतन मांडायला लागलोय. वृत्ती. वृत्ती या शब्दाचा अर्थ काय? वृत्ती रत्नावलीमध्ये याचे वेगवेगळ्या व्याख्या मांडल्या, आणि वृत्ती प्रभाकरमध्ये त्याचं सूक्ष्म चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. अंतःकरणाचा परिणाम याला वृत्ती म्हणतात. ही पहिली आणि साधी सहज सोपी व्याख्या आहे. काही जण म्हणतील तुम्ही शब्द सांगायला लागलात पण काहीच कळेना. परिणाम परिणाम काहीच कळेना. पटवून देतो तुम्हाला. दही माहिती आहे का? गायक मंडळींनी जास्त खावं. हा बघा, दही चटणी केली की गायक मंडळींना सुद्धा काय होतं? मोह आवरत नाही. आणि मग घसा बसला. दररोज सप्ताह हो, सप्त्यानं घसा बसला नाही, मोहामुळे घसा बसला. आणि मग स्वयंपाक कर. मी हे जाणीवपूर्वक माईकवर मांडतो. मला रेकॉर्डिंग चालू आहे हे माहिती आहे. मी सहज बोलण्याच्या ओघात कधी जात नसतो. मला या सगळ्या गोष्टी सवय आहे. मोबाईलवरून सुद्धा पंक्तीवाल्यांनी ऐकावं म्हणून बोलायला लागलोय मी. आमच्यासारख्याला खाऊ घालताना पथ्य पाळूनच खाऊ घातलं पाहिजे, कारण समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणून काळजी घ्यायची आहे, बाकी काही नाही. आम्ही जरी मागितलं तरी पंक्तीवाल्याने देऊ नये. एखाद्या गायकाने दही मागितलं, नाहीच केलं म्हणून सांगावं, खोटं बोलावं. त्याचं पाप लागत नाही. देव जोडे तरी पाप करावा अधर्म. देव जोडत असेल तर आम्ही अधर्म केला तरी चालते. बघा, देव जोडत असेल तर म्हटलंय बरं का. नाहीतर महाराज म्हटले हो अधर्म चालतो, असं नाही. असो द्या. मला चिंतन मांडायचं होतं. यामध्ये वृत्ती या शब्दाचा आपण थोडासा अर्थ पाहतोय. ही वृत्ती असेल तर सुख आणि दुःखाचा अनुभव घेता येतो. आम्हाला सुखाचा अनुभव घ्यायचा आहे, वृत्ती लागते. दुःखाचा अनुभव घ्यायचा आहे, वृत्तीच लागते. वृत्ती नसेल
पटवून देतो. आपण जर एखाद्या ठिकाणी एखाद्या कट्ट्यावर, ओट्यावर, पायरीवर बसलो, एक दोघं जण बसलेले आहेत, तिसरा येऊन बसला, पण त्या दोघातल्या एकाचं लक्षच गेलं नाही, बोलण्यामध्ये तो गुंतलेला होता. एक 2 मिनिटांनी आलेल्या व्यक्तीला तो म्हणतो, केव्हा आलात? हा सांगतो, मगाशी चालू आहे. डोळे आहेत, हा जागृतीत आहे, जागा आहे, इंद्रिय त्याची तिथंच आहेत, पण वृत्ती नाही म्हणून हा आलेला कळाला नाही. हा झोपलेला आहे ना, आलेला कळाला नाही, मान्य. अवयव नाहीत, अवयव नाही म्हणून कळलं नाही, मान्य. पण जागृतीमध्ये अवयव आहे, वृत्ती नसेल, सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव घेता येत नाही. मग सुखाचा दुःखाचा घेता येत नाही तर आनंदाचा घेता येईल का? नाही. मग आम्हाला जर आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर काय करावं, त्याचा विचार महाराजांनी मांडला. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझा हरी वृत्ती राहो, तेथे माझा हरी वृत्ती राहो, अनिक नरवे माईक पदार्थ, अनिक नरवे माईक पदार्थ, देवे माझे हरी वृत्ती राहो, देवे माझे हरी. प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वृत्ती कुठं ठेवावी हा विचार मांडला. वृत्ती देवाच्या ठिकाणी ठेवावी का समचरणाच्या ठिकाणी ठेवावी? काही जण म्हणतील देवाच्या ठिकाणी चरणाच्या ठिकाणी फरक आहे का? यातला बारकावा विचारात घ्यावा लागतो. समचरण, समदृष्टी, तेथे माझे हरी वृत्ते राहो. दृष्टी सम असावी, केव्हा राहते? चरण सम असतील तर दृष्टी सम राहते. बघा, देवाचे सगळे अवतार, मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, या अवतारामध्ये चरण मागं पुढे आहेत, सम नाहीत. म्हणून भक्ता राखे पायापासी दुर्जनासी, एकाला जवळ करतो एकाला लांब करतो. हा समपणा नाही देवाच्या अवतार कार्यामध्ये. ठीक आहे, पुतनेला मारलं, ऊर्ध्वगती दिली, सगळ्याच भक्तांना ऊर्ध्वगती दिली. मग हिरण्याक्ष असेल, हिरण्यकश्यपू असेल, कंस असेल, रावण असेल, कुंभकर्ण असेल, या सगळ्याला ऊर्ध्वगती दिली, मान्य. पण प्रेमाने द्यावी का मारून द्यावी? इथं समत्व दिसत नाही देवाच्या अवतारामध्ये, इथं समत्व दिसत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, ज्याचे चरण सम आहेत त्यांची दृष्टी सम असते, आणि ज्याची दृष्टी सम असते तिथं आम्हाला आनंद मिळतो. म्हणून तेथे माझे हरी. अतिशय सुंदर असा अभंग आहे, याचं आपल्याला आणखी चिंतन करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
समचरण दृष्टे विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण वृत्तीचा विचार पाहत होतो. आम्हाला आमचं जीवन जर मंगलमय बनवायचं असेल, आनंदी बनवायचं असेल तर आम्ही काय करावं तर वृत्ती देवाच्या ठिकाणी ठेवावी. बघा, वृत्ती हा एका अवयवाचा भाग आहे का सगळ्या अवयवाचा भाग आहे, हाही थोडासा विचार आपल्याला करावा लागणार आहे. लाईट गेली की माईक बंद पडतो का ट्यूब बंद पडते? माईक बंद पडतो. ट्यूब हॅलोजन चालू राहतं का? नाही, ते पण नाही. बघा, लाईट जर गेली फॅन बंद पडतो का टीव्ही बंद पडतो? आता कळालं. हा, बघा, लाईट हा विषय सगळ्या उपकरणामध्ये एकच आहे. सगळ्या उपकरणात उपकरण बंद पडणं वेगळं, लाईट बंद पडणं वेगळं. कनेक्शन आहे पण माईक चालू नाही, मग म्हणतो वायर तपासा, ॲम्प्लिफायर तपासा, कनेक्शन येतं का बघा, मग पुढचे पर्याय. तसं रूप पाहायचं आहे, वृत्तीच लागते. कीर्तन ऐकायचं आहे, वृत्तीच लागते. कीर्तनामध्ये चिंतन मांडायचं आहे, वाणीला सुद्धा वृत्तीच लागते. जेवण करायचं आहे, जिभेला रस कळण्यासाठी वृत्तीच लागते. बघा, मोबाईलवर बोलायला लागलो, पुंडलिक वरदे झालं, जेवण सुरू केलं, 2 मिनिटानंतर मोबाईल बंद झाला, खाली ठेवला, मग लक्षात आलं भाजीला मीठ कमी आहे. मग बाजूचा म्हणायला लागला, एवढा वेळ कसं खाल्ला? मोबाईलवर बोलण्याच्या नादात चवीकडं लक्ष नव्हतं. बघा, भाजी कोणती खावी हे निवडलं, भाजी कोणती घ्यावी हे निवडलं गेलं, म्हणजे डोळ्याची क्रिया झाली, हाताची क्रिया झाली, वाचेची क्रिया झाली, पण रस चाखता आला नाही, जिभेजवळ वृत्ती नव्हती. वृत्ती ही सगळ्या अवयवाचा भाग आहे. मग एक डोळेच फक्त देवाच्या ठिकाणी ठेवावेत का सगळे अवयव ठेवावे? विठाला बघा, सगळे अवयव, मग सगळे अवयव ठेवता येत नाही. म्हणून महाराजांनी या सगळ्या अवयवाचं एकच माध्यम आहे, ते म्हणजे वृत्ती. तेथे माझे हरे वृत्ती राहो. बघा, वृत्ती जर सगळ्या अवयवातून ठेवली तर अवस्था काय? विषयात त्याचा झाला नारायण, विषयात
त्यांचा झाला नारायण भक्त ऐसे जाना यांना भक्त म्हणा. सगळ्या इंद्रियाची वृत्ती भगवत स्वरूप झाली तेथे माझे हरे वृत्ती राहो. वृत्ती तिथं राहावी. शुगरच्या मंडळींनी काय खाऊ नये आणि काय खावं दोन्ही सांगितलं जातं. बघा पाळत नाहीत हा भाग वेगळा आहे. जामून दिसली की खावीच वाटतात. मग शुगरची मंडळी काय म्हणतात, जाऊ दे एक खातो. शुगरच्या मंडळींसाठी साखर हे विष आहे असं डॉक्टर सांगतात बरं का. मग विष किती खावं, तुम्हाला विष कळायला लागले का? विष खाऊच नाही. बघा विष पण शुगरच्या मंडळींना आवरलं जात नाही. बघा काही काही जण म्हणतात महाराज 100% पाळून चालत नसतं, थोडं तरी खावं लागत असतं. लो झाली तर काय करावं, 5-5 गोळ्या खाऊन लो होईना आणि पथ्य पाळण्यानं लो व्हायला लागली. बघा जाऊ द्या, मी हे पटवून पण द्यायलोय आणि संस्कार पण करायला लागलो. दोन्ही गोष्टी आहेत. माझं हे दृष्टांत आहे, मी दृष्टांत म्हणून याचा उपयोग केला आहे. शुगरला काय खावं, जेवढ्या कडू वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या खाल्ल्या पाहिजेत आणि गोड सगळं त्यागलं पाहिजे. इथंच महाराज सांगतात वृत्ती ठेवावी. हे एक पथ्य. दुसरं पथ्य अनेक न लगे मायिक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवा माझं मन माझी वृत्ती माईक पदार्थाकडं घेऊन जाऊ नको. माईक पदार्थाकडं आपण जाऊ नये का देवानी नेऊ नये? आपण जाऊ नये. होतं का आपल्याला? बघा एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो आणि त्यांनी चहाच विचारला नाही, लगेच चर्चा चालू होती. कार्यक्रम कोण घेतलाय? इथले संयोजक असे आहेत, अगोदर माहित नव्हतं का तुम्हाला? म्हणजे एवढे आम्ही त्याच्या आसक्तीने वागतोय. आणि म्हणून महाराज सांगतात माईक पदार्थाकडे वृत्ती जाऊ नये. पण या मायेची व्याप्ती कुठपर्यंत आहे? बघा इहलोकामध्ये 10 दिशा सांगितल्या, 4 मुख्य, 4 उप, ऊर्ध्व आणि अध. 10 दिशा आहे. माया कुठे आहे? अहो इहलोकात आहे असं नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे दूषित जनी जडो देशे. ब्रह्मादिक लोकापर्यंत मायेची व्याप्ती आहे. म्हणून भगवद्गीता सांगते आ ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्तीन अर्जुन. ब्रह्मलोकापर्यंत प्रत्येक जण या पुनरावर्तीमध्ये आहे. पुनरावर्ती म्हणजे जन्म मरण, येणं जाणं याला पुनरावर्ती म्हणतात. या पुनरावर्तीमध्ये सत्यलोकापर्यंतचा प्रत्येक जण आपल्याला पाहायला मिळतो. पण इथपर्यंत व्याप्ती, त्यामुळे त्याचा परिणाम दुःखकारक आहे. त्याचं कारण काय? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशवत. आम्हाला कर्माचं वर्म कळलं पाहिजे. बघा परमार्थाचं वर्म कळावं, प्रपंचाचं वर्म कळावं, मायेचं वर्म कळावं, प्रकृतीचं वर्म कळावं. तसं माणसाचं सुद्धा वर्म कळलं तर भजनी मंडळ टिकतं. म्हणून काही काही जण म्हणतात त्यांना चाल द्या शेवटी देऊ का.
पहिली दिली की निघून जातात हो. वर्म कळलंय, मग वर्म कळलं पाहिजे. पण इथं वर्म सांगितलंय ते दुःखाचं. तुका म्हणे त्याचे कळले वर्म कळले, आणि हे वर्म कळल्यामुळे सुखाला आनंदाला कारण असलेल्या वृत्तीच्या माध्यमातून महाराजांनी समस्वरूप भगवंताशी एकरूप होण्याचा मंगलमय विचार मांडला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम